नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र बहिणी आहे म्हणजेच की ज्या लाभार्थ्यांची आता पडताळणी छाननी अशा प्रक्रिया करण्यात आलेल्या आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी KYC बद्दल आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार की कोणत्या बहिणींना KYC करावी लागणार आहे व कोणत्या बहिणींना नाही करावी लागणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मोठ्या प्रमाणात या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची KYC केली जाणार असं सांगण्यात येत आहे. यामध्ये महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून 26,14,000 पेक्षा जास्त महिला लाभार्थी योजनेच्या अंतर्गत चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याच्या निदर्शनास असल्याचे सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच की 26 लाख म्हणजेच की 14,000 पेक्षा जास्त महिला लाभार्थी पडताळणी होण्याचं सांगण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याचा प्रश्न म्हणजेच की या ठिकाणी निर्माण झालेला आहे की कोणत्या बहिणींना व लाडकी बहीण योजनेचा जो KYC आहे तो करावी लागणार. योजनेच्या पोर्टलवरती KYCचं ऑप्शन देखील उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. यामुळे एक प्रश्न संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी संख्या असलेली योजना आणि या योजनेचा लाभ घेत असताना जे काही GR काढण्यात आलेले होते त्या अर्ज करत असताना काही नियमावली बनवण्यात आलेल्या होत्या. नियमावलीमध्ये लाभार्थ्यांकडून कानाडोळा करण्यात आला. बरेच सारे सरकारी कर्मचारी असतील किंवा या योजनांच्या अंतर्गत पात्रतेच्या निकषाखाली न बसणारे लाभार्थी असतील ते देखील अर्ज करून गेलेले आहे व घाई गडबडीमध्ये हे सर्व अर्ज या ठिकाणी पात्र झालेले आहेत. आता एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत जे काही वितरणाचा जो काही बोजा आहे तो वाढवत चाललेला आहे. यांच्यामुळे आता साहजिकच याचबरोबर आपण पाहिलं तर अंतर्गत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला असलेल्या याबद्दलच्या वारंवार प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवरती म्हणजेच की लाभार्थ्यांची पडताळणी करायची मोहीम राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेतलेली आहे. म्हणजेच की IT विभागाच्या माध्यमातून 26 लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे संशयक सांगण्यात आलेले आहे. अर्थात ते पात्र किंवा अपात्र अशा प्रकारचा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. 26 लाखापेक्षा जास्त महिला या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. 26 लाख लाभार्थ्यांचा लाभ हा बंद केला जाणार आहे. तर 26 लाख लाभार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 1 लाखच्या आसपास लाभार्थी यांच्यामध्ये असण्याचे पुणे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये या संशयित जो काही लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांची संख्या थोडी जास्त आहे. म्हणजेच की आता अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून यांच्यासाठी तक्रार देण्यात आलेली आहे. परंतु आता महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या जे काही अर्जदार महिला आहेत त्यांची पडताळणी केली जाईल. यांच्यामध्ये काय पडताळणी केली जाणार की महिलांकडे 4 चाकी वाहन आहे का, उत्पन्नाचे साधन काही जास्त आहेत का, एकाच कुटुंबामध्ये जास्त महिला आहेत का. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या महिलांच्या माध्यमातून ज्यांची लग्न झालेली आहेत, आता एका घरामध्ये 3 मुली आहेत व 2 मुली आणि दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत किंवा आई लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. त्या घरांमध्ये असलेल्या सुनेला लाडकी बहीण योजनेचा लाभ येतोय व घरातल्या त्यांच्या रेशन कार्डवरती नाव असलेल्या वडिलांचं नाव लावलेलं आहे. म्हणजे की मुली सुद्धा त्या योजनेचा पात्र आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्या रेशन कार्डवरती किंवा त्यांच्या नावामुळे एक संभ्रमाचं निर्माण झालेलं आहे. त्या मुलींचं जर लग्न झालेलं असतील व पतीचं माहेर जर नाव वेगळं असेल किंवा तिकडल्या कुटुंबाचं जर कोणी लाभार्थी नसतील तर त्या साहजिकच त्यांच्यामध्ये पात्र होणार आहेत. परंतु एकाच कुटुंबामध्ये जर समजा एक सासू आणि 2 सुना लाभ घेत असतील तर KYC केल्यानंतर त्या बाद होऊ शकतात. म्हणजेच की अटी शर्तीमध्ये आपण जर पाहिलं तर एक कुटुंबातील एक महिला आणि अविवाहित मुलगी ही त्यांच्याबरोबर लाभार्थ्यांसाठी पात्र करण्यात आलेली आहे. मग अशा सर्व जे काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरियामध्ये त्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणी किती सखोलपणे केली जाते आपण ते बघणार आहोत. म्हणजेच की कारण अंगणवाडी सेविकांना एक अतिरिक्त काम दिलं जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. म्हणजे की जाईल की नाही, किती वेळ लागू शकतो, एक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की महिला लाभार्थ्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कॉल केले जात आहे की समजा घरांमधील 3-4
नाव दिसून येत असतील तर रेशन कार्डच्या त्या ठिकाणी उल्लेख केला जाणार आहे किंवा एकच काही त्या ठिकाणी संदर्भात दिसून येते की तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी आहेत व किती लाभार्थी या ठिकाणी लाभ घेत आहे व तुमचं नाव यामध्ये आहे की नाही. म्हणजे संपूर्ण माहिती हे अंगणवाडी सेविकांकडून करणार आहे. म्हणजेच की शासकीय सारे जे कर्मचारी असतील वगैरे दिसून येत आहे. बरेच सारे जिल्हा परिषद वगैरे त्यांच्यामधून पात्र वसुली केली जाऊ शकते. त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा केली जाऊ शकते की केवायसी कशी करायची, केवायसी सुरू होणार आहे का, लाडक्या बहिणी योजना अपात्र केल्या जाणार आहे, त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती अशी नक्की उपयोगी पडणार आहे. धन्यवाद.